बुद्धिबळात तुमच्या डावामध्ये सुधारणा तेव्हाच होत असते, ज्यावेळी तुम्ही तुमचे स्वतःचे डाव किंवा ग्रँडमास्टर्सचे डाव स्वतः बसून अॅनलाईज करता आणि त्याच्यातली प्रत्येक मूव्ह समजून घेता. फक्त कॉमेंट्री बघून किंवा काही व्हिडिओज बघून तुमच्या डावामध्ये तसा फारसा बदल होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून एखाद्या गोष्टीचा विचार करता आणि त्या मूव्ह मागचं कारण शोधायला लागता, त्यावेळी तुमच्या डावामध्ये जी इम्प्रूव्हमेंट होते ती अतिशय महत्त्वाची असते आणि त्यामुळे बऱ्याच प्लेयर्सनी असं म्हटलेलं आहे की सेल्फ अनालिसिस, चेस अनालिसिस ऑफ युअर ओन गेम्स म्हणजे तुमच्या स्वतःच्या डावांचं अनालिसिस करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे इम्प्रूव्हमेंटसाठी. तर आज आपण काय करणार आहोत, मी काही पोझिशन्स निवडलेल्या आहेत. तर त्याआधी ह्या पोझिशन्स ज्या डावांमधनं निवडलेल्या आहेत त्या टुर्नामेंट विषयी मी थोडं सांगतो. 26 जुलै रोजी अंकित जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक टुर्नामेंट खेळवली गेली होती. अंकित जोशी यांनी ऑर्गनाइज केली होती. तर या टुर्नामेंट मधले काही गेम्स मी निवडलेले आहेत. ही टुर्नामेंटचे डिटेल्स होते, मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे शेअर केले होते आणि त्याचा रिझल्ट हा पुढील प्रमाणे होता. कर्तव्य अनाडकट जे आहेत ते पहिले आले होते. परफॉर्मन्स रेटिंग तुम्ही बघू शकता 2431, म्हणजे अतिशय स्ट्रॉंग टुर्नामेंट होती. त्यांनी 8 पॉइंट स्कोर केले होते 9 पैकी आणि दुसऱ्या जागी साई बलकवडे म्हणून रायगड मधले प्लेयर जे आपण ऑलरेडी बघितलेला होता त्यांचा एक गेम, तर त्यांनी 7.5 पॉइंट स्कोर केले होते आणि थर्ड प्लेस रिकी झार आणि जयराज आणि मग 5व्या जागी चेतन जाधव. तर अशा प्रकारचे स्टँडिंग्स होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांच्याच गेम्स मधले काही ठराविक पोझिशन्स निवडलेल्या आहेत ज्या आपण बघणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण शिकणार आहोत आणि मी तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारणार आहे या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा, की काही क्रिटिकल पोझिशन असतील तिथे तुम्ही कशा प्रकारे खेळाल, तर त्याविषयी आपण बघणार. तर सर्वप्रथम आपण अलीरेझा 015 हे युजर नेम असलेले प्लेयर आणि कर्तव्य अनाडकट काळ्या मोऱ्यांनी खेळत आहेत, तर त्यांचा डाव पाहूया आणि या डावामधल्या काही क्रिटिकल पोझिशन्स मध्ये मी थांबीन आणि तुम्हाला प्रश्न विचारेन ज्याची उत्तरं तुम्ही विचार करू शकता की तुम्ही इथे काय खेळाल. तर आपण डाव बघायला सुरुवात करूया. तर कर्तव्य अनाडकट निम्झो इंडियन डिफेन्स हा त्यांनी वापर केला आणि F3 हे अतिशय शार्प व्हेरिएशन आहे निम्झो इंडियन डिफेन्सचं आणि त्याच्यानंतर आपण ओपनिंग मधल्या काही चाली झाल्यानंतर पुढे जाऊया. तर पांढऱ्याने हा उंट एक्सचेंज करून टाकला आणि आता कॅसलिंग केलं आणि आता काळ्याची शेवटची चाल होती रुक E8. तर हा जो पहिला प्रश्न आहे हा थोडासा पोझिशनल प्रश्न आहे. इथे तुम्हाला टॅक्टिकल सोल्युशन नाही शोधायचं आहे, पण पांढऱ्याच्या बाजूने चांगला प्लॅन काय असेल या पोझिशन मध्ये याचा तुम्ही विचार करा. तर तुम्ही प्रत्येक वेळी व्हिडिओ पॉज करून विचार करू शकता की पांढऱ्याच्या बाजूने चांगली चाल काय असेल. डावामध्ये नाईट G3 ही चाल खेळली गेली होती, जी सुद्धा चांगली चाल आहे. पण इथे A4 किंवा C4 या दोन पैकी कोणती तरी एक चाल ही चांगली चाल असेल, कारण रुक E8 या चालीनंतर हा F8 चा हत्ती थोडासा ट्रॅप्ड आहे. त्यामुळे A4 नंतर बिशप A3 हा थ्रेट पोझिशन मध्ये येऊ शकतो आणि हा हत्ती आपण जिंकू शकतो. आणि काळ्यासाठी प्लॅन जो आहे तो फिक्स आहे या पोझिशन मध्ये, त्याला नाईट F5 आणि नाईट C4 हे खेळून हा घोडा इथे आणायचा आहे, ज्यामुळे E3 या प्याद्यावरती चांगल्या प्रकारे प्रेशर तो तयार करू शकेल. त्यामुळे इथे A4 किंवा C4 या दोन पैकी कोणती तरी एक चांगली मूव्ह होती, पण नाईट G3 ही चाल खेळली गेली होती. तर नाईट A5 ही चाल खेळली गेली आणि आता E4 आणि आता D टेक्स E4, F टेक्स E4. इथे पुन्हा एकदा तुम्हाला काळ्याकडनं विचार करायचा आहे की तुम्ही काळ्याच्या बाजूने पोझिशन ही कशी खेळाल इथून पुढे, कारण आता खूप महत्वाचा टर्न गेम मध्ये आलेला आहे, तो म्हणजे पांढऱ्याला हे परफेक्ट सेंटर मिळालेलं आहे आणि त्यामुळे काळ्याने जर योग्य वेळी त्याचा अटॅक जर केला नाही, काउंटर अटॅक या पोझिशन मध्ये, तर त्याची पोझिशन खूप प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते. तर डावामध्ये C5 ही चाल खेळली गेली होती. तर आता इथे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की काळ्याच्या बाजूने तुम्ही इथे काय खेळाल, तर ह्याबाबत तुम्ही विचार करा आणि आता आपण नंतर बघूया काय खेळणार आहोत आपण ते, पण डावामध्ये C5 ही चाल खेळली गेली होती. तर C5 नंतर तुम्ही काय खेळाल याचा सुद्धा तुम्ही विचार करा. हे दोन प्रश्न आहेत. तर C5 या चालीनंतर दोन चांगल्या चाली आहेत ऍक्च्युअली. त्यापैकी एक चांगली चाल डावामध्ये खेळली गेली होती बिशप G5 आणि दुसरी जी फोर्सिंग चाल होती ती म्हणजे आता हा हत्ती जो आहे तो या सेमी ओपन फाईल वरती खूप चांगला आहे आणि इथे रुक टेक्स F6 हा सॅक्रिफाईस ऍक्च्युअली खूप इफेक्टिव्ह होता, जो पांढऱ्याने मिस केला असं आपण म्हणू शकतो. बिशप G5 ही सुद्धा चांगली चाल आहे, त्यामुळे कदाचित त्याने रुक टेक्स F6 पेक्षा बिशप G5 त्याला सरस वाटली असू शकते. पण रुक टेक्स F6 ही अतिशय चांगली मूव्ह आहे. पॉइंट असाच आहे की काळ्याचे पीसेस ज्यावेळी एवढे अनकोऑर्डिनेटेड आहेत त्यावेळी स्पेसिफिकली या प्रॉब्लेममुळे जी टेक्स F6 झाल्यानंतर आपण नाईट H5 ही चाल खेळू आणि आता पोझिशन मध्ये किती थ्रेट
क्रिएट झालेत बघा. नाईट F6 हा फोर्कचा थ्रेट आहे. क्वीन G3, क्वीन G7 हा चेकमेटचा थ्रेट आहे. आणि हे सगळे थ्रेट काळ्या मोहऱ्याच्या खेळाडूसाठी हँडल करणं हे खूप कठीण आहे. त्यामुळे हा फक्त एक्सचेंज सॅक्रिफाईस लॉंग टर्म म्हणून नाहीये, तर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मटेरियल आपल्याला परत मिळणार आहे. इथे क्वीन D6 सारखी चाल कदाचित काळ्याला खेळायला लागेल आणि त्यानंतर बिशप F4 ही चाल आपण खेळू शकतो. परत एकदा वजिरावर टेम्पो घेत आणि क्वीन G3 चा थ्रेट चालू ठेवत. त्यामुळे इथे पांढऱ्याला खूप चांगलं ऍडव्हान्टेज मिळालं असतं. तर अशा चाली ज्या आहेत त्या आपल्याला डाव अनालाइज केल्यामुळे आपल्याला नंतर समजू शकतात की आपण नक्की काय काय अपॉर्च्युनिटी आहेत त्या मिस केल्या. तर रुक टेक्स F6 हे नक्कीच इथे एक चांगला ऑप्शन होता. कदाचित नाईट B3 सारखी चाल काळ्याला खेळायला लागली असती चांगल्या प्रकारे फाईट देण्यासाठी. पण इथे पुन्हा एकदा नाईट H5 ही चाल आली असती या हत्तीला प्रोटेक्ट करत. हा मारला जाऊ शकत नाही कारण इथे 4 किल. आणि नाईट टेक A1 नंतर क्वीन G3 हा मेट थ्रेट देत G6 ही चाल आपण प्रोवोक केली असती आणि इथे बिशप H6 नंतर पांढऱ्याची पोझिशन या केसमध्ये सुद्धा चांगली राहिली असती. पण हा नक्कीच सिरियस ऑप्शन होता C5 नंतर रुक टेक्स F6. तुम्ही बघू शकता काळ्याची आयडिया ही स्ट्रॅटेजिकली खूप चांगली आहे. त्यांनी काय विचार केला की हा पांढऱ्याचं जे परफेक्ट सेंटर आहे त्याला तोडण्यासाठी म्हणून C5 ही चाल खेळणं गरजेचं आहे. पण टॅक्टिकली ही चाल जी आहे ती शक्य होत नाहीये कारण रुक टेक्स F6 हा सॅक्रिफाईस झाला असता आणि डाव हा खूप कठीण झाला असता काळ्या मोहऱ्यांसाठी खेळण्यासाठी. तर बिशप G5 ही चाल खेळली गेली होती, ती सुद्धा चांगली चाल आहे. तर आता पहिला प्रश्न जो होता की काळ्याच्या बाजूने इथे काय खेळायला हवं होतं, कारण तुम्ही बघाल तर रुक टेक्स F6 कदाचित ऑलरेडी थ्रेट असू शकतो पोझिशन मध्ये. त्याच्यानंतर नाईट H5 ही जम्प आहे. तर इथे एक अतिशय इंटरेस्टिंग ऑप्शन आहे काळ्याकडे ज्यांनी फक्त तो डाव जो आहे तो इक्वॅलिटी मध्ये ठेवू शकतो, तो म्हणजे नाईट टू B3. या चालीने आपण हत्तीवरती अटॅक करतोय आणि आता आपण रुक टेक्स F6 चा सॅक्रिफाईस दिला तर तो एवढ्या चांगल्या प्रकारे वर्क होत नाही कारण काळ्याकडे क्वीन G4 हा डिफेन्सचा ऑप्शन इथे राहतो आणि त्याच्यानंतर तो हत्ती सुद्धा मारू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ नाईट टेक्स A1 नंतर समजा आपण नाईट H5 सारखा मगासारखा खेळलो तर क्वीन G4 सारखा ऑप्शन येऊ शकतो आणि वजीर मूव्ह झाल्यानंतर क्वीन D1 चेक सारखा ऑप्शन आहे किंवा या घोड्यावर सुद्धा सध्या अटॅक आहे. त्यामुळे काळा हा पोझिशन इथे डिफेंड करू शकतो. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की नाईट B3 या चालीनंतर जर आपण या घोड्यावरती अटॅक केला तर काय होतं. पण आता काळ्याकडे नाईट C5 हा एक चांगला अटॅक आहे. म्हणजे तुम्ही बघाल की C5 ला प्यादा जाण्याच्या ऐवजी घोडा जाणं हे जास्त महत्वाचं होतं. आणि त्यानंतर या वजिरावर सुद्धा अटॅक आहे आणि E4 च्या प्याद्यावर सुद्धा अटॅक आहे. आणि अशा प्रकारे काळ्यांनी जी त्याची पोझिशन आहे ती इथे चांगल्या प्रकारे वाचवली असती. उदाहरणार्थ वजीर कुठेतरी गेल्यानंतर त्यांनी नाईट टेक्स E4 ही चाल खेळली असती आणि पांढऱ्याचं सेंटर जे आहे ते आता पूर्णपणे मोडलेलं आहे आणि काळ्याची पोझिशन ही इथे नक्कीच खेळता येण्यासारखी आहे. तर इथे काळ्या बाजूनी ही चाल महत्वाची होती. डावामध्ये C5 ही चाल खेळली गेली होती जी थोडीशी मिस्टेक आहे कारण रुक टेक्स F6 ही मूव्ह इथे येऊ शकली असती. पण नाईट B3 आणि नाईट C5 हा जास्ती चांगला ऑप्शन होता ज्यांनी E4 चं प्यादा काळ्याला मिळालं असतं. तर डावामध्ये काय झालं आपण बघूया. बिशप G5 ही चाल खेळली जी इक्वली स्ट्रॉंग आहे कारण आता परत एकदा रुक टेक्स F6 बिशप टेक्स F6 नी किंग साइड पूर्ण कोलॅप्स होण्याचे थ्रेट पोझिशन मध्ये तयार झाले आहे. त्यामुळे नाईट G4 ही चाल खेळली गेली पाहिजे. आणि आता तुम्ही बघाल तर काळ्याला जो चान्स मिळालेला होता पांढऱ्याचा सेंटर ब्रेक करायचा नाईट B3 नाईट C5 ने, तो आता चान्स पोझिशन मध्ये नाहीये. त्यामुळे पांढऱ्याकडे हे सेंटर कायम राहणार आहे आणि काळ्या घोड्याला मागे जायला परत कुठेच जागा नाहीये. म्हणजे ह्या F6 किंवा H6 वर जाऊ शकतो पण तिकडनं या उंटाने त्यांनी मारून टाकल्यानंतर त्याचं पॉन स्ट्रक्चर खराब होईल. त्यामुळे इथे नाईट F5 सारखी चाल ही चांगली चाल होती ज्यांनी पोझिशन मध्ये अटॅक जो आहे तो चालू राहिला असता. आणि आता H3 सारखा थ्रेट आहे आणि या घोड्याला जायला खूप कमी जागा उरलेल्या आहेत बोर्डवरती. त्यामुळे इथे पोझिशन होल्ड करणं हे पांढऱ्यासाठी अतिशय चांगलं होतं. बऱ्याचदा कठीण असतं अशा चाली खेळणं, आपल्याला जास्ती डाव फोर्सिंग करायचा असतो. पण पांढऱ्याने डावामध्ये काय केलं, क्वीन D2 ही चाल खेळली आणि ही ऍक्च्युअली मिस्टेक आहे कारण याच्यानंतर नाईट B3 हा फोर्क अचानक पोझिशन मध्ये आला. पांढऱ्याला इथे हे वाटणं साहजिक आहे की त्याच्या पोझिशन मध्ये एवढे ऍडव्हान्टेज आहे, त्याचा उंट घोडा दोघांनाही चांगल्या पोझिशन्स आहेत. त्यामुळे त्यांनी विचार असा केला की वजीर आपण F4 या स्क्वेअर वर आणू आणि हा घोडा ऍक्च्युअली ट्रॅप होईल. पण नाईट F5 ही मूव्ह कदाचित इथे जास्त चांगली होती आणि पांढऱ्याला ऍडव्हान्टेज मिळालं असतं या चालीनंतर. पण डावामध्ये क्वीन D2 ही चाल खेळली गेली होती. त्याच्यानंतर हा नाईट फोर्क आला आणि क्वीन B2 नंतर नाईट टेक A1 क्वीन टेक A1 नंतर आता पांढऱ्याचे मोहरे आहेत ते सुद्धा थोडेसे त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन आहे ते आता गमावून बसलेले आणि त्यामुळे H6 आणि त्याच्यानंतर F5 या चालीनंतर काळ्यांनी चांगल्या प्रकारे त्याचे जे हत्ती आहेत ओपन फाईलला त्यांची पोझिशन चांगल्या प्रकारे एक्सप्लॉइट केली आणि E5 या चालीनंतर काळ्याने इथे अजून एक इनॅक्युरसी केली.
कर्तव्य जे आहेत त्यांनी क्वीन D5 ही चाल खेळली. ते ही गोष्ट विसरले की त्यांचा G4 चा जो घोडा आहे तो अजूनही हँगिंग आहे आणि त्याला आता मागे जायला कुठेच जागा उरलेली नाही. त्यामुळे पांढरा H3 ही चाल खेळला आणि आता जर त्यांना पीस वाचवायचं असेल तर G5 ही चाल खेळणं खूप गरजेचं होतं आणि H takes G4, G takes F4, Knight takes F5 आणि ह्या काही चालींनंतर आपण बघाल तर पांढऱ्याची पोझिशन ही आता परत एकदा चांगली झालेली आहे. त्याला त्याचा सेंटर कंट्रोल आहे तो पूर्णपणे मिळालेला आहे. सेंटरचे सगळे स्क्वेअर्स आहेत ते कव्हर्ड आहेत. नाईट चांगल्या पोझिशनला आहे आणि इथे काळ्यांनी शेवटची मूव रुक C6 ही खेळली. अतिशय रिसोर्सफुल मूव आहे ही, खूप चांगली मूव होती आणि इथे पांढऱ्याला क्वीन D3 आणि क्वीन E3 खेळून त्याची पोझिशन जी आहे ती स्टेबल करणं जास्त महत्वाचं होतं आणि त्याच्यानंतर अटॅक करायला सुरुवात करायला हवी होती, कारण हा जो पिन आहे हा थोडासा त्याच्यासाठी अनोइंग इथे वाटत होता. पण इथे पांढऱ्यांनी पुन्हा एकदा एक चूक केली, नाईट D6 ही चाल खेळली आणि कर्तव्याने या संधीचा चांगल्या प्रकारे उपयोग केला. नाईट D6 ही ऍक्च्युअली थोडी मिस्टेक होती आणि आता इथे तुम्ही काळ्याच्या बाजूने विचार करू शकता की तुम्ही कशा प्रकारे ही पोझिशन खेळाल. तर रुक C6 ही चाल मी जसं म्हटलं की खूप चांगली रिसोर्सफुल चाल होती. त्याचं कारण असं आहे की नाईट D6 हा ऍक्च्युअली ब्लंडर ठरला, थोडीशी इनॅक्युरसी ठरली, ब्लंडर नाही म्हणता येणार, कारण रुक टेक F4, क्वीन टेक F4 आणि रुक C2 नंतर अचानक क्वीन टेक G2 हा चेकमेट थ्रेट पोझिशन मध्ये आला आणि तो वाचवणं आता खूप कठीण झालं आहे पांढऱ्यासाठी, कारण त्याला D4 च्या प्याद्यावर सुद्धा वजिरांनी कंट्रोल ठेवायचा आहे आणि G2 चा प्यादा सुद्धा प्रोटेक्ट करायचा आहे. तर सॉरी, या दोन्ही गोष्टी थोड्याशा कठीण झाल्या असत्या. तर इथे रुक C2 नंतर अचानक डावामध्ये बदल आला होता. रुक टेक F4, क्वीन टेक F4 आणि रुक C2 हा चेकमेट थ्रेट अतिशय अनप्लेझंट आहे आणि त्यामुळे पांढऱ्याला इथे परपेच्युअल चेक शोधायला लागणार होता. त्यामुळे नाईट E4 ही चाल इथे फोर्स होती. त्यांनी G2 चं प्यादा डिफेंड करता येईल, पण आता D4 च्या प्यादाचं प्रोटेक्शन आहे ते पांढऱ्याने घालवलेलं होतं आणि क्वीन टेक D4, किंग H2 नंतर रुक C4 आणि आता काळ्याची पोझिशन पुन्हा एकदा पूर्णपणे अंडर कंट्रोल आलेली आहे. पण इथे हे नक्कीच आपल्याला जाणवेल की काळ्याचा राजा आहे तो पूर्णपणे ओपन असल्यामुळे पांढऱ्याकडे इथे ऍटलिस्ट परपेच्युअल चेक तरी असला पाहिजे. तर आता आपण बघूया डावामध्ये काय झालं. नाईट F6, किंग F8, क्वीन टेक्स H6 आणि काही चेक्स दिले आणि याच्यानंतर हा डाव कदाचित ड्रॉ मध्ये संपू शकला असता, पण पांढऱ्याने सुद्धा खेळायचं ठरवलं आणि रुक C1 नंतर त्यांनी जो राजा आहे तो डावामध्ये आणला आणि आता काळ्याने B5 ही चाल खेळली आणि आता क्वीन E6 आणि ह्या पोझिशन मध्ये कर्तव्य रुक E1 ही चाल खेळेल आणि याच्यानंतर रुक टेक E5 हा अर्थातच थ्रेट आहे पोझिशन मध्ये. जर पांढऱ्याला ड्रॉ हवी असती तर त्यांनी कदाचित किंग F5 सारखी चाल तो खेळू शकला असता प्रोटेक्शन देत आणि राजाची पोझिशन अधिक सिक्युअर करत, पण क्वीन D3 नंतर किंग G5 अशा प्रकारे ड्रॉ होऊ शकली असती. पण ह्या पोझिशन मध्ये ऍक्च्युअली रुक E1 या चालीनंतर पांढऱ्याकडे एक अतिशय चांगली विनिंग अपॉर्च्युनिटी आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि विचार करू शकता की पांढऱ्याच्या बाजूने इथे तुम्ही जिंकू कसे शकला असता. तर डावामध्ये ड्रॉ करणंही शक्य होतं, पण इथे पांढऱ्याकडे ऍक्च्युअली विनिंग कंटिन्युएशन आहे, एकच विनिंग लाईन आहे जे तुम्ही विचार करू शकता काय खेळाल. तर विनिंग लाईन इथे अशा प्रकारे आहे, क्वीन G8 चेक ही एकच विनिंग चाल आहे. तर इथे बरेच चेक्स आहेत, क्वीन E8 शक्यता आहे आणि क्वीन G8 शक्यता आहे. तर ह्यापैकी चांगली चाल कोणती असेल तर क्वीन G8 चेक ही चाल जास्त चांगली आहे. डावामध्ये क्वीन E8 चेक ही चाल खेळली गेली होती. क्वीन G8 चेक नंतर पॉइंट असा आहे की आपण D5 स्क्वेअर जो आहे तो वजिराने अंडर कंट्रोल ठेवतो, त्यामुळे आपला घोडा D5 स्क्वेअर वरती जाऊ शकतो आणि उदाहरणार्थ किंग C7, आता क्वीन D7, किंग D7 नंतर किंग E7 नंतर क्वीन E8 ही लगेचच चेकमेट आहे. हुकमेट ज्याला म्हणतात तशा प्रकारचा पॅटर्न इकडे आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे किंग C7 खेळणं हे फोर्स राहील आणि त्याच्यानंतर आपण नाईट D5 चेक देऊ. आता पुन्हा एकदा दोन ऑप्शन्स आहेत काळ्याकडे, दोन तीन ऑप्शन आहेत. किंग C6 हा ऑप्शन आधी आपण बघूया. तर इथे क्वीन E6 चेक येईल. जर किंग C5 ला गेला तर आपल्याला क्वीन D6 आणि क्वीन B4 ने हा हत्ती मिळेल आणि आपण सहज प्रकारे जिंकू. म्हणजे उदाहरणार्थ किंग D3 नंतर आपण नाईट F4 चेक देऊ आधी आणि पुढच्या मुला हा हत्ती मारून टाकू व आपण सहज प्रकारे जिंकू. किंग B7 या चालीनंतर आपण क्वीन D7 चेक ही चाल देऊ आणि आता किंग B8 नंतर क्वीन C7 आणि क्वीन A8 ही मेट होईल आणि किंग A8 नंतर क्वीन C8 ही डायरेक्टली मेट होईल. त्यामुळे किंग B7, क्वीन D7 चेक नंतर किंग A6 ला जायला लागेल, पण इथे नाईट C7 चेक नंतर आपल्याला पुढच्या मुलाचा वजीर मिळेल आणि आपण डाव इथे सहज प्रकारे जिंकू. त्यामुळे हे एक इंटरेस्टिंग कंटिन्युएशन होतं इकडे या पोझिशन मध्ये. रुक E1 नंतर क्वीन E8 का G8 कोणता चेक चांगला, तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की ज्या स्क्वेअरने आपण आपल्या मायनर पीसेसना प्रोटेक्शन देऊ शकतो
अशा स्क्वेअरवरनं चेक दिलेला नेहमी चांगला, त्यामुळे क्वीन G8 चेक ही जास्त चांगली मूव्ह होती, ज्याने पांढरा ऍक्च्युअली गेम जिंकला असता. पण डावामध्ये क्वीन E8 चेक खेळला गेला आणि त्याच्यानंतर काळ्याचा राजा ऍक्च्युअली चांगल्या प्रकारे एस्केप झाला. तो A7 स्क्वेअर वरती जाऊ शकतो कारण वजीर हा स्क्वेअर गार्ड करतोय. आणि आता E6 आणि आता इथे क्वीन E5 चेक, किंग G6 आणि क्वीन टेक्स E6 आणि शेवटी हे जे डेंजरस सेंटर पॉन होतं ते काळ्याने खाल्लेलं आहे. आणि आता क्वीन टेक E6, रुक टेक्स E6 नंतर किंग F7 हत्तीवरती अटॅक करत आणि आता रुक E2. आणि आता परत एकदा आपण इंटरेस्टिंग पोझिशन मध्ये आलेलो आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या पोझिशन मध्ये पांढरा ड्रॉ करू शकतो हा डाव का काळा जिंकेल? हा एक प्रश्न आहे आणि इथे तुम्ही काय खेळाल हा सुद्धा दुसरा प्रश्न आहे. तर इथे कदाचित चांगली चाल G3 हे खेळणं होती, ज्यांनी हे जे पुढचं प्याद आहे त्याला जायला मार्ग मोकळा झाला असता आणि हत्ती जर मागे आला तरी तो ह्या प्याद्याला त्याला बघायला लागलं असतं पहिले आणि तोपर्यंत आपण Gचं प्याद आहे ते पुढे ढकलू शकलो असतो. पण डावामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग पोझिशन आली होती. पांढरा G5 ही चाल खेळला, रुक टेक G2, G6, A5 दोन्ही बाजू आतापर्यंत बेस्ट मूव्स करतायत. आणि पांढऱ्याने ऍक्च्युअली ह्या पोझिशन मध्ये थोडीशी मिस्टेक केली. त्यांनी नाईट D5 चेक ही चाल खेळला आणि त्याच्यानंतर किंग C5 आणि एंड गेम्स मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो तो म्हणजे राजाची ऍक्टिव्हिटी. आणि हा काळा राजा जो आहे तो आता इथे B3 आणि वरती येऊन A3 चा प्यादा मारणार आहे आणि ह्या दोन प्याद्यांना घोड्याला थांबवणं अतिशय कठीण जाणार आहे. आणि त्यामुळे डावामध्ये तेच झालं, नाईट C3, किंग C4, नाईट D1, किंग B3, नाईट E3, रुक G1. आणि आता सिम्पली हे प्यादा प्रमोट करणं एवढं शक्य नाहीये. पांढऱ्यांनी प्रयत्न केला राजानी घोडामध्ये आणायचा, पण या रेसमध्ये सिम्पली राजा सुद्धा F5 स्क्वेअर वरती असल्यामुळे हे पॉन प्रमोशन जे ते विथ चेक झालं आणि ही पोझिशन सहज प्रकारे काळा जिंकला कारण त्याच्याकडे अजूनही एक एक्स्ट्रा प्याद आहे. आणि अशा प्रकारे कर्तव्य अनरकट जे होते ते हा डाव जिंकू शकले काळ्या मोहऱ्यांकडनं. तर ही पोझिशन मध्ये ही गोष्ट महत्वाची होती की नाईट D5 चेक या चालीनंतर हा जो किंग ऍक्टिव्हिटी आहे ती विथ टेम्पो त्यांना मिळाली आणि ते अवॉइड करणं गरजेचं होतं. तर डावाचं अनालिसिस महत्वाचं का असतं त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. तर हा डाव बघत असताना मी अर्थातच इंजिनची मदत घेऊन हे डाव बघत होतो आणि ह्या पोझिशन बद्दल मी थोडीशी उत्सुकता होती की ही पोझिशन नक्की काय. तर डावामध्ये नाईट D5 चाल खेळली गेली, त्यानंतर काळा तर जिंकतोय. पण तुम्हाला काय वाटतं की ह्या पोझिशन मध्ये पांढरा खरोखर ड्रॉ करू शकतो का? ही पोझिशन ऑलरेडी होपलेस आहे पांढऱ्यासाठी. तुम्ही अतिशय इंटरेस्टिंग पोझिशन आहे, तुम्ही पॉज करून विचार करू शकता आणि मग उरलेला व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यात इंटरेस्ट असेल तर. किंवा अजून थोड्या चाली आपण बघूया. तर पांढरा ही पोझिशन ऍक्च्युअली ड्रॉ करू शकतो. अतिशय इनक्रेडिबल पोझिशन आहे ही. ही ऍक्च्युअली मी काही ग्रँड मास्टर्स बरोबर सुद्धा शेअर केली, त्यांना सुद्धा ही पोझिशन खूप आवडली. आणि तुम्ही बघू शकता की कोणत्याही डावातनं कसा चांगल्या प्रकारचा चेस कंटेंट जो आहे तो तयार होऊ शकतो, तसाच या पोझिशन मधनं पण तो तयार झालेला आहे. तर पांढरा इथे ऍक्च्युअली ड्रॉ करू शकतो नाईट D5 च्या ऐवजी G7 ही चाल खेळून. तर G7 ही चाल खेळून आता आपण बघूया की नक्की कशा प्रकारे पांढरा जो आहे तो ड्रॉ करतो. काळ्याचा प्लॅन अर्थातच फिक्स आहे, त्याला राजा गेम मध्ये आणायचा आणि हे प्यादा मारून डाव जिंकायचा. त्यामुळे काळा किंग C5 ही चाल खेळेल. आता आपण वजीर बनवू, त्यामुळे हा वजीर तर मारावाच लागेल, वजीर बोर्ड वरती राहून चालणार नाही. आणि रुक टेक G8. आणि इथे खूप इंटरेस्टिंग प्रकारे पांढरा ड्रॉ करतो, त्यामुळे ह्या ठिकाणी मी कदाचित तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि जरूर पांढऱ्याच्या बाजूने विचार करा आणि विचार करा कशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता हा डाव. तर ह्या मुवमेंटला थांबण्याचं कारण असं आहे की इथे 2 कॅप्चर आहेत आणि त्यापैकी एकच कॅप्चर आहे त्यांनी डाव हा ड्रॉ होतो. एका कॅप्चरनी पांढरा हा डाव हरतो. आणि खूप अतिशय चांगला एंड गेमचा स्टडी या डावातून आपल्याला तयार झालेला दिसतोय. तर ह्या पोझिशन मध्ये मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की किंग टेक्स G8 ही मूव्ह इथे चांगली असली पाहिजे, कारण आपला जो घोडा आहे तो F6 वरती आहे, तो त्याला लवकरात लवकर डावामध्ये परत येण्याची गरज आहे त्याच्या प्याद्याला वाचवण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी, म्हणजे एक प्यादा एक्सचेंज करून दुसरा घोडा त्या प्याद्याला सॅक्रिफाईस देण्यासाठी. पण इथे काउंटर इंट्युइटिव्ह गोष्ट अशी आहे की किंग टेक्स G8 ही ऍक्च्युअली लुझिंग मूव्ह आहे. इथे जर तुम्हाला डाव ड्रॉ करायचा असेल तर नाईट टेक्स G8 ही एकच मूव्ह आहे ज्याने डाव ड्रॉ होतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती ही. आणि तेच मी ज्यांना दाखवला ही पोझिशन त्यांना सुद्धा आवडली की पहिली मूव्ह अर्थातच सगळ्यांना वाटेल की किंग टेक्स G8 ही नॅचरल मूव्ह आहे, पण त्या मूव्हने ऍक्च्युअली काळा जिंकतो. तर कसा जिंकतो ते पण महत्वाचं आहे. काळा A4 ही चाल खेळतो आणि ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे एंड गेम मधली. तर A4 या चालीनंतर ज्यावेळी आपण B4 खेळणार आहोत
त्यानंतर हे जे A3, A2, A1 या 3 ह्याच्यामध्ये वजीर बनणार आहे आणि त्यामुळे राजानी घोड्याला जास्तीत जास्त अडवून धरणे जास्ती महत्वाचं आहे आणि त्यामुळे A4 ही ऍक्च्युली एकच विनिंग मूव आहे जर राजानी हा हत्ती मारला तर आता आपण बघूया काय होऊ शकतं. उदाहरणार्थ नाईट E4 चेक दिला तर आपण किंग D5 ही चाल खेळू. ह्यात सुद्धा किती ट्रिकी मूव्स आहेत बघा. जर तुम्ही किंग D4 ही चाल खेळाल तर ऍक्च्युली हा गेम ड्रॉ होतो. किंग D5 ही एकच विनिंग मूव आहे आणि त्याच्यामागे कारण असं आहे की किंग D5 या चालीनंतर ज्यावेळी पांढरा नाईट C3 चेक देईल त्यावेळी आपण किंग C4 खेळू आणि विथ टेम्पो आपल्या राजाला A3 पर्यंत एंट्री मिळते. म्हणजे उदाहरणार्थ नाईट E4 किंग B3 आणि नाईट D6 नंतर आता असं वाटतंय की या प्याद्यावरती अटॅक आहे आणि आता किंग टेक A3 नंतर नाईट टेक B5 हे ड्रॉ होईल. पण हेच एक्झॅक्टली रिझन होतं ज्याने आपण A4 हे पॉन पुश केलं होतं. इथे आपण B4 ही चाल खेळू शकतो आणि आता A टेक B4 नंतर A3 आणि आता ह्या प्याद्याला थांबवणं पांढऱ्यासाठी अशक्य आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे डाव इथे काळा जिंकला असता. त्यामुळे तुम्ही बघू शकता किंग टेक G8 या चालीनंतर A4 ही एक सुंदर विनिंग मूव आहे आणि आपण घोड्याला कंट्रोल करत इथे ऍक्च्युली B4 ही हे पॉन पुश करून A पॉन पुढे ढकलू शकतो. मी जसं तुम्हाला सांगितलं किंग D5 ही एकच विनिंग मूव आहे. किंग D4 नंतर डाव जो आहे तो ड्रॉ झाला असता. तर आपण बघूया किंग D4 नंतर डाव ड्रॉ कसा होतो. तर आपण नाईट D6 ही चाल खेळतो इथे. जर इथे B4 ही चाल तुम्ही खेळाल तर आपण हे प्यादा मारून टाकू आणि कारण असं आहे की A3 नंतर नाईट B5 चेक आहे आणि हे प्यादा सुद्धा मरेल आणि आपण सहज प्रकारे इथे डाव ड्रॉ करू. त्यामुळे इथे B4 खेळून चालणार नाही आणि आता जर तुम्ही परत म्हणाल की आता मी परत किंग C5 जातो. आता काय प्रॉब्लेम आहे? आता प्रॉब्लेम असा आहे की नाईट एंड गेम मध्ये घोड्याचे जे इम्पॉर्टंट स्क्वेअर्स आहेत ते जे असतात ते पास पॉनला ब्लॉक करणारे स्क्वेअर्स असतात आणि इथे आता आपण नाईट E4 चेक अर्थातच परत देणार नाही कारण मी तुम्हाला दाखवलेलं आहे किंग D5 नंतर काळा जिंकतो. तर इथे नाईट F5 ही एक अतिशय चांगली मूव आहे आणि ज्याच्यानंतर हा जो घोडा आहे तो ऍक्च्युली डिफेन्स मध्ये या मार्गाने पार्टिसिपेट करणार आहे. E4 वरती तो थोडासा मिसप्लेस होता पण आता ह्या मेन्यूवर नंतर ऍक्च्युली घोडा जो आहे तो राईट ट्रॅक वरती आलेला आहे आणि आता जर आपण B4 खेळलो तर आपण आता सिम्पली हे प्यादा मारू शकतो आणि आता नाईट D4 ही खूप महत्वाची चाल खेळू शकतो आणि तुम्ही बघू शकता की A3 ही चाल खेळणे इथे शक्य नाहीये कारण नाईट C2 हा 4 केल आणि आपण हे प्यादा मारून टाकू आणि हा डाव ड्रॉ करू आणि उदाहरणार्थ इथे कोणतीही चाल जरी आपण खेळलो तरी ही नाईट एंड गेम मधली एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. जर तुम्ही या प्याद्याचा मार्ग मध्येच अडवू शकलात कोणत्याही स्क्वेअर वरती तर तो जो डाव आहे तो ड्रॉ होतो कारण इथे नाईट C2 सारखी आपण चाल खेळू आणि किंग B3 नंतर आपण पुन्हा एकदा चेक देऊ आणि हा जो राजा आहे हा सिम्पली या घोड्याला कधीच पकडू शकत नाही. हा घोडा जो आहे तो बऱ्याचदा A3 B5 D4 C2 या अशा 4 स्क्वेअर वरती जम्प करत राहणार आणि या प्याद्याला कंटिन्युअसली त्रास देत राहील आणि अशा प्रकारे हा डाव ड्रॉ होईल. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की किती प्रिसिजन असणं डावामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे नाईट E4 नंतर किंग D5 ही एकच चाल आहे जी विनिंग आहे. किंग D4 ऍक्च्युली ड्रॉ आहे. तर त्याच्या आता आपण ह्या पोझिशन कडे पुन्हा एकदा येऊया तर आता आपल्याला कळलं असेल की किंग टेक G8 ही ऍक्च्युली लुझिंग मूव आहे. तर नाईट टेक G8 ने ड्रॉ कशी होते हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर नाईट टेक G8 नंतर आता समजा काळ्याने मगासारखाच प्लॅन त्याचा चालू ठेवला. सर्वप्रथम जो A4 ही चाल खेळला तर आता ह्या ठिकाणी आपण नाईट E7 ही चाल इथे खेळू शकतो आणि B4 या चालीनंतर आपण ऍक्च्युली हे प्यादा जे आहे ते मारून टाकू शकतो. कारण याचं कारण असं आहे की किंग टेक्स B4 नंतर आपण नाईट D5 चेक देणार आहोत आणि नाईट D5 नंतर पुन्हा एकदा आपला नाईट जो आहे तो C2 या स्क्वेअर वरती येणार आहे आणि अशा प्रकारे तो डाव ड्रॉ होईल. तर नाईट टेक G8 नंतर किंग C4 नंतर आपण काय करणार आहोत तर पुन्हा एकदा एकच चाल इथे पांढऱ्याला ड्रॉ करण्यासाठी ती म्हणजे नाईट E7 आणि आता B4 काळा जो आहे तो पास पॉन तयार करणार आहे आणि आता ते B3 नंतर आपण नाईट A5 चेक देऊ आणि हा ड्रॉ होईल. पण इथे एक इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की इथे जर डायरेक्टली काळा B4 ही चाल खेळला पास पॉन तयार करत तर कसा ड्रॉ करतो बघा पांढरा A टेक B4 A टेक B4 नाईट F6 B3 तर ह्या पोझिशनमध्ये नाईट F6 नंतर B3 नंतर आपण सिम्पली चेक देऊन B1 या स्क्वेअर वरती येऊ शकतो आणि आता जर राजाने आपल्याला चेस करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हा 4 स्क्वेअर्सचा फॉर्म्युला माहितीच आहे. सॉरी नाईट C4 नाईट D2 नाईट B1 या सर्किट वरती घोडा हा फिरत राहील आणि आपण डाव अतिशय इझिली ड्रॉ करू. अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की B4 या चालीनंतर A टेक B4 A टेक B4 नाईट F6 नंतर काळा किंग D4 ही चाल सुद्धा खेळू शकतो घोड्याची मुवमेंट जी आहे ते रेस्ट्रिक्ट करत.
पण या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करू शकता आणि विचार करू शकता पांढऱ्याच्या बाजूने तुम्ही कसा डाव ड्रॉ कराल. एकच रिमार्केबल चाल आहे या पोझिशन मध्ये ज्याने डाव हा ड्रॉ होतो. तर पांढऱ्याकडे एकच चाल आहे आणि ती चाल आहे नाईट E8. नाईट E8 या चालीमागे पॉइंट असा आहे की आपला हा जो घोडा आहे तो ऍक्च्युअली D6 च्या स्क्वेअर वरनं पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ B3 ही चाल जर इथे आपण खेळलो तर आपण नाईट D6 ही चाल खेळू आणि आता जर B2 ही चाल खेळा तर नाईट B5 आणि नाईट A3 आणि पुन्हा एकदा आपण जे घोड्याचं सर्किट आहे त्या सर्किट मध्ये पुन्हा एकदा परत येऊ आणि अशा प्रकारे आपण डाव हा ड्रॉ करू शकू. आणि इथे उदाहरणार्थ किंग E5 नंतर आपण नाईट C4 चेक देऊ आणि पुन्हा एकदा या ड्रॉइंग सर्कल मध्ये येऊ आणि जर आपण हे प्यादा ब्लॉक करू शकलो तर हा डाव जो आहे तो अतिशय इझिली इथे ड्रॉ होणार आहे. तर ही खूप रिमार्केबल मूव्ह होती. नाईट E8 ही एकमेव इथे फक्त ड्रॉ करणारी मूव्ह आहे. तर अशा बऱ्याच काही इंटरेस्टिंग लाईन्स होत्या या डावामध्ये, पण बेसिक पॉइंट हाच आहे या पोझिशन मधला की ह्या पोझिशन मध्ये ऍक्च्युअली नाईट D5 ऐवजी G7 आणि त्याच्यानंतर किंग C5 नंतर G8 क्वीन आणि त्याच्यानंतर नाईट टेक्स G8 या चालीनंतर हा डाव जो आहे तो ड्रॉ झाला असता. अतिशय इंटरेस्टिंग एंड गेम प्रॉब्लेम आहे. थोडासा कठीण आहे पण तरी सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे. तर अशा प्रकारचा हा डाव होता. कर्तव्य अनाडकट काळ्या मोहऱ्याने जिंकू शकले डावामध्ये, कारण नाईट D5 ही चाल खेळली गेली होती आणि ते सहज प्रकारे जिंकले. तर तुम्ही बघू शकता या एका डावामधनं अनालिसिस करून आपल्याला किती इन्स्ट्रक्टिव्ह पॉइंट्स मिळालेले आहेत. तर अशा प्रकारच्या इंटरेस्टिंग पोझिशन तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे नेहमीच स्वतःचा डाव अनालाइज करणे खूप महत्वाचं असतं. आता आपण पुढच्या डावाकडे जाऊया. तर हा डाव जयराज आणि कर्तव्य अनाडकट यांच्यातला आहे आणि आपण एक खूप इंटरेस्टिंग ओपनिंग बघणार आहोत. ओपनिंग आयडिया जी कर्तव्य यांनी खेळली होती या डावामध्ये काळ्या मोहऱ्यांकडनं, जी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप चांगलं आहे कारण अतिशय इंटरेस्टिंग आयडिया आहे. E4 E5 नाईट F3 नाईट C6 बिशप C4 आतापर्यंत इटालियन गेमनी डावाची सुरुवात झालेली आहे आणि आता नाईट F6 नाईट C3 नंतर आपण 4 नाईट्स गेम या ओपनिंग मध्ये आलेलो आहोत आणि आपण इथे पांढरा ऍक्च्युअली बिशप C4 ही चाल खेळलेला आहे 4 नाईट्स मध्ये. 4 नाईट्स गेम तुम्हाला माहिती असेल तर नाईट F3 नाईट C6 नंतर जर नाईट C3 खेळा, नाईट F6 खेळा आणि बिशप C4 खेळा तर आपण सेम पोझिशन मध्ये येतो. बिशप C4 ऍक्च्युअली मेन लाईन नाहीये या पोझिशन मध्ये. बिशप B5 किंवा D4 या दोन मेन मूव्हज आहेत. तर पांढऱ्याने इथे डेव्हिएट केलं होतं या पोझिशन मध्ये आणि नाईट C3 नंतर आपण ह्या व्हेरिएशन मध्ये येऊन पोहोचलो होतो. आणि ह्या पर्टिक्युलर पोझिशन मध्ये 4 नाईट्स गेम मध्ये जर पांढरा बिशप C4 ही चाल खेळा तर कर्तव्य जी आयडिया इथे खेळली होती ती खूप महत्वाची आणि तुम्ही तुमच्या डावामध्ये वापरू शकता. नाईट टेक्स E4 टिपिकल टॅक्टिक आहे ही, बऱ्याच पोझिशन्स मध्ये येते. नाईट टेक्स E4 नंतर D5 आणि आता काळ्याला जो आहे तो पूर्ण सेंटर कंट्रोल मिळालेला आहे आणि त्याच वेळी डबल अटॅकने त्याला त्याचा पीस सुद्धा परत मिळणार आहे. त्यामुळे डावामध्ये बिशप टेक D5 ही चाल खेळली गेली होती. बिशप D3 ही चाल रेग्युलरली खेळली जाते आणि ऍक्च्युअली मी जेव्हा हा डाव पाहिला त्यावेळी ऍक्च्युअली बघितलं तर अशा प्रकारचा डाव ऑलरेडी झालेला आहे बऱ्याच ग्रँड मास्टर्स मध्ये. म्हणजे उदाहरणार्थ वेझली सो आणि मामेद यारो यांच्यामध्ये सेंट लुईस रॅपिड टुर्नामेंट मध्ये हा डाव झालेला आहे. तुम्ही बघू शकता मामेद यारो काळ्या मोहऱ्यांकडनं अतिशय चांगल्या प्रकारे डाव जिंकले होते. त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे अटॅक केला होता. हा तो डाव आहे. थोडेसे काही मूव्ज मी त्यातल्या दाखवतो. अतिशय चांगल्या प्रकारचा क्वीन साइड अटॅक किंग साइड अटॅक मामेद यारो यांना मिळाला होता आणि ते हा डाव जो आहे तो जिंकले होते अजून काही चालींनंतर. तर बिशप टेक्स D5 च्या ऐवजी इथे ऍक्च्युअली बिशप D3 ही जास्ती चांगली मूव्ह आहे जी खेळली गेली होती डावामध्ये. तर या डावामध्ये बिशप टेक D5 खेळला गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की काळ्याची पोझिशन किती फ्लेक्झिबल आहे. रिव्हर्स साइडनी काळा ऍक्च्युअली पांढऱ्याच्या बाजूने खेळतोय असं आपल्याला वाटू शकतं कारण काळ्याची डेव्हलपमेंट अतिशय चांगली आहे. त्याचे दोन्ही उंट डावामध्ये यायला तयार आहेत आणि त्यांनी लगेच कॅसलिंग सुद्धा केलं. पांढऱ्याचं जे कॅसलिंग आहे किंग साइडचं ते पोझिशन ऑलरेडी त्यांनी खराब केली आहे बिशप देऊन आणि नाईट D4 नंतर इथे F5 चा थ्रेट आहे आणि काळ्याची पोझिशन ऍक्च्युअली खूप चांगली आहे. त्यामुळे ही लाईन तुम्ही नक्की चेक करा. जर 4 नाईट्स मध्ये तुमचा अपोनंट बिशप C4 ही चाल खेळा तर नाईट टेक्स E4 ही चाल तुम्ही खेळू शकता ज्यांनी कर्तव्य यांना या गेम मध्ये अतिशय चांगली पोझिशन मिळाली. आणि इथे ऍक्च्युली पांढऱ्याने लॉंग कॅसल केलं त्यामुळे त्याचं जे A2 चा प्यादा आहे ते मिळालं. क्वीन A1 चा थ्रेट पोझिशन मध्ये आणि क्वीन F4 नंतर बिशप D4 अतिशय चांगली मूव्ह. परत एकदा मेट थ्रेट देत आणि C3 नंतर पांढऱ्याची पोझिशन आहे ती पूर्णपणे इथे कोलॅप्स झाली आणि सहज प्रकारे कर्तव्य जो आहे तो हा डाव जिंकू शकले. चेकमेट सुद्धा करू शकले असते ते, पण पीसअप असल्यामुळे त्यांनी एंड गेम मध्ये जाऊन जिंकायचं ठरवलं. तर हा डाव निवडण्याचं हे एकमेव कारण होतं ते म्हणजे ही ओपनिंग आयडिया की 4 नाईट्स मध्ये
बिशप C4 खेळल्यामुळे त्या अशा प्रकारचं कंटिन्युएशन शक्य होतं. आणि जर तुम्हाला माहित नसेल पांढऱ्या बाजूने कसं खेळायचं तर तुम्ही जास्ती प्रॉब्लेम मध्ये येऊ शकता, जसे जयराज या गेम मध्ये प्रॉब्लेम मध्ये आले. तर आता पुढच्या डावाकडे आपण जाऊया. हा साई बलकवडे आणि जयराज यांच्यातलाच डाव आहे पुन्हा एकदा. आणि या गेम मधनं ऍक्च्युली मी एकच इंटरेस्टिंग पोझिशन तुम्हाला दाखवणार आहे. टिपिकल आयडिया आहे. सिसिलियन ग्रँड प्रिक्स अटॅक ही ओपनिंग खेळली गेली होती आणि पांढऱ्याने त्याचे जे फोर्सेस आहेत ते टिपिकल प्लॅननी क्वीन E1 क्वीन H4 खेळत जे गेम मध्ये आणले होते. आणि ऍक्च्युली ही पोझिशन जी आहे ती ग्रँडमास्टर गेम मध्ये सुद्धा आलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की दोघांचं रेटिंग जवळपास 2000च्या दरम्यान 1956 1980. पण त्यांच्या डावामध्ये 11 नंतर आलेली पोझिशन आहे ते ऍक्च्युली एका फेमस ग्रँडमास्टरच्या गेम मध्ये बोरिस ग्रॅचेव यांच्या गेम मध्ये आलेली आहे. आणि इथे ते C4 ही चाल खेळले होते. अतिशय इंटरेस्टिंग आयडिया आहे, पॉन स्ट्रक्चर जे आहे ते ब्रेक करत. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला अनालाइज करून मदत होऊ शकते की ग्रँडमास्टर सुद्धा ऍक्च्युली अशा प्रकारे खेळले. तर F5 ही इथे चांगली चाल आहे, अतिशय चांगली चाल आहे. F5 ओपन करत आणि ह्या पॉन ब्रेकनी काळ्याची पोझिशन ही जास्ती कमकुवत होते. तर ई टेक F5 आणि इथे साई बिशप G5 ही मूव त्यांनी खेळायचं ठरवलं, जी खूप टेम्पटिंग मूव ऍक्च्युली, कारण हा पिन खूप चांगला आहे आणि Fe4 नंतर नाईट E4 येईल आणि या घोड्यावरती खूप प्रेशर येईल. पण इथे ऍक्च्युली जयराज H6 ही चाल खेळले. तर आता प्रश्न माझा असा आहे की H6 ही चांगली चाल आहे का वाईट चाल आहे? तर H6 ही ऍक्च्युली एक्सलंट चाल आहे या पोझिशन मधली आणि कम्प्युटर रेकमेंडेशन सुद्धा बेस्ट मूव आहे H6 ही. खूप इंटरेस्टिंग चाल आहे. मला सुद्धा पहिल्यांदा वाटलं की H6 ही मिस्टेक असणार, कारण आपण सिम्पली प्यादा मारू शकतो आणि डावामध्ये तेच झालं. तर जयराज यांनी पहिली चाल जी आहे ती चांगली शोधून काढली H6. पण बिशप टेक्स H6 नंतर इथे काळ्याच्या बाजूने त्यांनी बिशप टेक्स H6 मारला, जी चुकीची चाल आहे. त्याच्यानंतर क्वीन टेक H6 नंतर पांढऱ्याचा अटॅक हा खूप स्ट्रॉंग होता. पण इथे ऍक्च्युली H6 या चालीमागची आयडिया अशी आहे की बिशप टेक्स H6 नंतर काळा इथे नाईट H5 ही चाल खेळू शकतो. आणि ही कन्सेप्ट बघा खूप इंटरेस्टिंग आहे. हा पिन ब्रेक करण्यासाठी काळ्याने H6 ही खूप सुंदर चाल शोधून काढली. पण बिशप टेक्स H6 नंतर डावमध्ये त्याने बिशप टेक्स H6 मारलं, जी चुकीची चाल आहे. त्याच्याऐवजी तो नाईट H5 ही चाल खेळला असता तर काळ्याचा डाव हा खूप चांगला झाला असता. म्हणजे उदाहरणार्थ इथे जर क्वीन एक्सचेंज केले तर तुम्ही बघू शकता की या उंटावरती अटॅक आहे बेसिकली. त्यामुळे हा बिशप टेक G7 नाईट टेक G7 नंतर समजा हे प्यादा एक्सचेंज झालं तर आपला नाईट F5 ला येईल, तिकडनं तो D4 ला येईल, हत्ती B8 ला येऊ शकतो किंवा E8 ला येऊ शकतो एक हत्ती. त्याच्या विकनेसेस वरती आपण पांढऱ्याच्या विकनेस वरती इथे अटॅक करू शकतो आणि काळ्याची पोझिशन अचानक खूप चांगली होईल. चांगल्या प्रकारचा सिसिलियन एंड गेम त्याला मिळाला असता. त्यामुळे माझ्या मते हा इन्स्ट्रक्टिव्ह पॉइंट होता या गेम मधला की H6 ही चांगली चाल त्यांनी शोधून काढली, पण त्याचा फॉलोअप होता तो बिशप टेक्स H6 च्या ऐवजी नाईट H5. ही खूप चांगली मूव होती आणि काळ्याचा डाव जो इथे तो इथे नक्कीच ते चांगल्या प्रकारे डिफेंड केला असता त्यांनी. तर डावामध्ये त्यांनी एक्सचेंज केला जो चांगला डिसिजन नव्हता आणि किंग G7 नंतर त्यांनी हा कॅप्चर अलाउ केला, ज्याच्यानंतर काळ्याची पोझिशन पूर्णपणे कोलॅप्स होणार आहे. नाईट E5 नंतर F6 चेक ही चाल आली आणि हे प्यादा खूप स्ट्रॉंग असतं आणि किंग G8 नंतर रुक H3 आणि इथे डेस्परेट होऊन ते G5 ही चाल खेळले, कारण इथे रुक H8 आणि क्वीन H6 क्वीन G7 सारखा चेकमेट थ्रेट पोझिशन मध्ये आहे. तर ते G5 ही चाल खेळले आणि नाईट G6 ने त्यांनी ब्लॉक केलं. आणि ऍक्च्युली इथे पांढऱ्याकडनं मेट इन 2 आहे, तुम्ही विचार करू शकता कशा प्रकारे डाव जिंकाल. इथे सिम्पली ते क्वीन H6 ही चाल खेळू शकले असते, ज्याने क्वीन G7 चेकमेट हा थ्रेट पोझिशन मध्ये आणि क्वीन टेक्स F6 नंतर क्वीन H7 ही चेकमेट झाली असती. पण हे त्यांनी आधी ते रुक F1 ही चाल खेळले प्रोटेक्शन देत. काळ्याचा डाव हा एनिवेज इथे लॉस्ट आहे आणि रुक E8 नंतर क्वीन H6 ही चाल शेवटी ते खेळले आणि क्वीन सॅक्रिफाईस नंतर क्वीन H7 नंतर इथे चेकमेट झाली, कारण किंग F8 नंतर क्वीन टेक्स F7 अशा प्रकारे डाव जो आहे तो संपला असता. तर या डावामधनं ही एकच इन्स्ट्रक्टिव्ह पोझिशन मला दाखवायची होती की ही टिपिकल आयडिया आहे सिसिलियन ग्रँड प्रिक्स अटॅक मध्ये H6 खेळायची. पण बिशप टेक H6 नंतर नाईट H5 ही चाल लक्षात ठेवा, ज्यांनी हा टिपिकल डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असतं, डिस्कवर अटॅकचा वापर करून आपण आपली पोझिशन जी आहे ती जास्ती सुरक्षित करतो. तर आता आपण पुढच्या डावाकडे जाऊया. रिकायझर आणि अली रेझा यांच्यातला हा डाव आहे आणि याच्यातली सुद्धा एक मी क्रिटिकल पोझिशन दाखवणार आहे सिसिलियन डिफेन्स मधली टिपिकल आयडिया. तर हे मॅरॉक्झी पॉइंट स्ट्रक्चर ज्याला म्हणतात, पांढऱ्याच्या बाजूने ते खेळले होते रिकीजार
आणि इथे त्यांनी ही अतिशय सुंदर चाल शोधून काढली. ज्यावेळी हत्ती वजिराच्या अगेन्स्ट अशा प्रकारे असतो, त्यावेळी अशा प्रकारचे सॅक्रिफाइसेस हे सिसिलियन डिफेन्समॅन नेहमी येतात. त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवा. नाईट D5 ही चाल खेळून त्यांनी पोझिशन चांगल्या प्रकारे एक्सप्लॉइट केली आणि हा घोडा त्यांनी मारायची घाई केली नाही. त्यांनी आधी F4 ही चाल खेळली. पण इथे ऍक्च्युली आपण बघू शकतो रुक C8 नंतर ते B4 ही चाल खेळले आणि ऍक्च्युली त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या पिनमुळे मी मला हव्या त्या मध्ये करू शकतो आणि माझी पोझिशन पूर्णपणे इम्प्रूव्ह करून सॉरी माझी पोझिशन पूर्णपणे इम्प्रूव्ह करून मी हा डाव जिंकू शकतो. पण इथे ऍक्च्युली B4 या चालीनंतर काळ्याला डाव अतिशय चांगली पोझिशन मिळवण्याची एक संधी होती जी त्यांनी मिस केली. त्यांनी क्वीन B8 ही चाल खेळून हा पीस परत देऊन टाकला. पण त्याच्याऐवजी जर ते नाईट टेक D4 ही चाल खेळली असते, टिपिकल सॅक्रिफाइस जर तुम्ही निहाल सारीन यांचा गेम बघितला असेल, त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे त्यांचा वजीर ट्रॅप झाला होता, पण त्यांनी मटेरियल मिळवलं होतं. तर इथे बघा एक पीस आपल्याला मिळेल नाईट टेक D4 नंतर. रुक टेक C7 नंतर नाईट टेक E2 दुसरा पीस मिळेल आणि ह्याच्यानंतर रुक टेक C8 आणि आता काळ्याकडे अचानक वजिराच्या बदल्यामध्ये खूप चांगले मायनर पीसेस मिळाले आहेत. रुक C8 खेळायची त्याची आयडिया आहे. रुक C2 पोझिशन मध्ये थ्रेट आहेत. 2 बिशप आहेत आणि हा घोडा सुद्धा चांगल्या पोझिशनला आहे आणि काळ्याची पोझिशन इथे अचानक चांगली झाली असते. त्यामुळे हा पिनचा वापर जो त्यांनी केला होता तो B4 या झाल्यानंतर ऍक्च्युली डाव बदलू शकला असता जर काळ्याने नाईट टेक D4 ही मूव्ह स्पॉट केली असती तर. पण डावामध्ये क्वीन B8 ही चाल खेळली गेली होती आणि पांढऱ्याने अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा ऍडव्हान्टेज आहे ते कन्व्हर्ट केलं. मी एका इम्पॉर्टंट पोझिशनला येईन पुन्हा एकदा आणि तिथे थांबीन. तर इथे रुक E1 आणि बिशप E4 आणि आता ज्यावेळी तुमच्याकडे ऍडव्हान्टेज असतं त्यावेळी चांगल्या टेक्निक दाखवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे योग्य चाली करून आणि ज्यातून तुमच्या अपोनंटला जास्तीत जास्त तुम्ही संधी देणार नाही अशा चाली करून जिंकणं महत्वाचं असतं. तर इथे पांढऱ्याच्या बाजूने तुम्ही काय खेळाल या गोष्टीचा तुम्ही विचार करा की तुमचा ऍडव्हान्टेज तुम्ही कशा प्रकारे कन्व्हर्ट कराल. पांढऱ्याची पोझिशन इथे नक्कीच चांगली आहे. तो पॉन अप आहे या पोझिशन मध्ये, हे पास पॉन आहे, या इथे पिन आहे, राजा रिलेटिव्हली जास्ती सेफ आहे. तर तुम्ही कशा प्रकारे इथे जिंकाल. डावामध्ये ते अतिशय चांगली मूव्ह खेळले होते, खूप इन्स्ट्रक्टिव्ह मूव्ह आहे. जर तुम्ही विचार कराल तर हा पिन एक्सप्लॉइट करायला जर आपण जर क्वीन E3 सारखी चाल खेळलो त्याच्यानंतर ट्रिमेंडस प्रेशर आणि आता आपल्याला असं वाटेल की हा उंट आता मरणार आहे कारण हा हत्ती कुठच्याच प्रकारे प्रोटेक्ट करू शकत नाहीये. पण काळा इथे F5 ही चाल खेळेल आणि आपल्याला पोझिशन जिंकणं हे थोडंसं कठीण होऊ शकेल. त्यामुळे इथे पांढऱ्याने ऍक्च्युली खूप चांगलं अंडरस्टँडिंग दाखवलं पोझिशनचं आणि हा पिन एक्सप्लॉइट करण्याआधी तो F5 ही चाल खेळा. अतिशय सुंदर चाल आहे ही F5 ही. हा पिनचा वापर करतोय तो अर्थातच. आपण रुक टेक F5 सारखी चाल खेळू शकत नाही कारण क्वीन टेक F5 ही चाल पोझिशन मध्ये येईल आणि बिशप टेक F5 नंतर रुक टेक E8 ही चेकमेट होईल. त्यामुळे आणि F5 चा बेसिक पॉइंट असा आहे की काळा आता F5 खेळू शकत नाहीये. हा त्यामागचा बेसिक पॉइंट आहे आणि आता या F5 चालीनंतर रुक E5 चाल खेळली गेली होती पण F6 आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हा डाव आहे तो फिनिश केला. इथे बिशप E7 कनेक्शन मोडत E5 वरचं आणि त्याच्यानंतर हा जो पीस आहे तो सिम्पली त्यांना मिळाला आणि आता पांढरा इथे पीस बसल्यामुळे अजून काही चालीनंतर ते सहज प्रकारे हा डाव जो आहे तो जिंकू शकले. तर ही अतिशय इन्स्ट्रक्टिव्ह एंड गेम टेक्निक मधला हा पार्ट होता F5 ही चाल खेळणं, ज्यांनी तो पूर्णपणे त्यांनी प्ले जो आहे तो स्टॉप केला होता. तर आता आपण अजून एक शेवटचा डाव बघूया. चेतन पांढऱ्या मोऱ्याकडनं खेळत आहेत आणि त्यांच्या डावामध्ये एकच बेसिक गोष्ट सांगायची आहे. तर डावातल्या आपण काही चाली बघूया. तर C3 ही एक इंटरेस्टिंग ओपनिंग आयडिया त्यांनी वापरली होती आविष्कार यांच्या बरोबर. तर चेतन पांढऱ्या मोऱ्यांकडनं खेळत आहे तिथे आणि मोरा गॅम्बिट मध्ये ऍक्च्युली आता आपण ट्रान्सपोज झालेलो आहोत आणि इथे टेक्स नंतर नाईट C6 किंवा E6 यासारखी मूव्ह खेळणंही गरजेचं होतं. पण बऱ्याचदा प्लेयर्स असं म्हणणं असतं की आम्ही नाईट आउट प्लेअर होतो आणि मी E5 ही चाल खेळतो. त्यामुळे ते कोणत्याही पोझिशन मध्ये E5 ही चाल खेळू शकतात. पण ह्या पोझिशन मध्ये ऍक्च्युली E5 ही चाल चांगली नाहीये. डावामध्ये E5 ही चाल खेळली गेली होती. तुम्ही E6 किंवा नाईट C6 ही चाल खेळा आणि त्याच प्रकारे C3 नंतर तुम्ही नाईट F6 या चालीचा विचार करा, ज्यांनी चांगल्या प्रकारचं C3 सिसिलियनचं व्हर्जन तुम्हाला मिळेल. पण जे डावामध्ये झालं E5 नंतर तुम्ही बघू शकता ह्या उंटाचा जो डायगोनल आहे तो चांगला राहतो आणि बेसिकली त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि क्वीन B3 नंतर आता ऍक्च्युली F7 प्यादा वाचवणे खूप कठीण आहे. बिशप E6 नंतर आपण हे मारून टाकू शकतो आणि आपण पॉन अप होऊ. नाईट H6 नंतर आपण हा घोडा मारून टाकू शकतो आणि त्यामुळे काळ्याची पोझिशन ऑलरेडी खराब होती आणि त्यामुळे त्याला कॅसलिंग राईट सुद्धा घालवायला लागलं. बिशप G6 ही चाल खेळली गेली होती, चेकमेट थ्रेट आहे.
आणि पांढऱ्याचा जो चेतन यांचा जो अटॅक होता तो अतिशय चांगल्या प्रकारे इथे झाला आणि ते जिंकले. तर D6 नंतर डाव जो आहे तो रिझाईन केला काळ्या मोऱ्याच्या खेळाडूंनी. तर ही इम्पॉर्टंट आयडिया लक्षात ठेवा, इथे E5 ही चाल खेळू नका, ज्यांनी हा डायगोनल जो आहे आणि हे जे स्क्वेअर्स आहेत ते सगळे वीक होतील. इथे E6 किंवा नाईट C6 ही चाल खेळणं गरजेचं आहे. जरी तुम्ही नाईट प्लेअर असलात आणि तुम्ही E5 खेळत असलात नाईट मध्ये, तरी सुद्धा हे सिसिलियन नाईट नाहीये आणि जशी ओपनिंग बदलत असते तस तसा तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो चेंज करणं गरजेचं असतं. तर हे काही इंटरेस्टिंग डाव होते आणि याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं की गेम अनालाइज करणे किती महत्वाचं आहे. ज्याच्यातनं आपल्याला काही ठराविक पोझिशन्स बद्दल तुम्ही कसे खेळू शकता आणि काय चुका झाल्या आणि कुठे तुम्ही तुमचा डाव सुधारू शकता याबद्दल तुम्हालाच जाणीव होते. त्यामुळे डाव अनालाइज करणे खूप महत्वाचं आहे. तर ही या टुर्नामेंट बद्दलची ही माहिती होती आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आणि अशा टुर्नामेंट कदाचित पुढे सुद्धा होत राहतील, त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देत राहीन.